अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी आज अनेक धक्कादायक खुलासे केलेले आहेत। त्यामध्ये काही नेत्यांची नावं देखील घेतलेली आहेत। यात नाशिकमधलं एक नाव आहे शिवाजी सहाणे। शिवाजी सहाणे यांनी याआधी नाशिकमधून विधान परिषदेची निवडणूक लढवली होती, मात्र काही कारणामुळे त्यांचा पराभव झालेला होता। मात्र अशोक खरात यांचे काय संबंध आहे ते जाणून घेऊयात। तुमचे आणि अशोक खरातचे काय संबंध आहेत? मुळात तुमच्या माध्यमातून मला समजलेलं आहे की अंजली दमानिया यांनी काही फोन कॉल्सचे डिटेल्स दिले आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये जी नावं घेतली त्यामध्ये माझं नाव आहे। तर पहिलं सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून अंजली दमानिया यांचं खरंच अभिनंदन करेल की जी कामं सरकारी यंत्रणेने करायला पाहिजे ती एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अंजली दमानिया करत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जनतेसमोर येणं आवश्यक आहे। आता त्या लिस्टमध्ये त्यांनी माझं नाव घेतलं, त्याचा खुलासा करणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी तुम्हाला संपर्क केला आणि सांगितलं की मला याच्यावर खुलासा करायचा आहे। मुळात अशोक खरात या व्यक्तीला मी गेल्या 7-8-10 वर्षांमध्ये 4 ते 5 वेळा भेटलो असेल आणि त्यातले 2 विशेष म्हणजे माझा एक मित्र, जुना मित्र घरातून न सांगता निघून गेलेला होता आणि 2 दिवस तो घरच्यांना सापडत नव्हता, आम्हालाही सापडत नव्हता। त्यामुळे आम्ही त्याच्या घरच्यांच्या संमतीने अशोक खरातला संपर्क केला, मी स्वतःच केला होता आणि त्याच्या सगळं मित्रमंडळही त्यावेळी होतं। आणि ज्यावेळी आम्ही त्याच्याशी बोललो त्याने सांगितलं की तो सुखरूप आहे, 2 दिवसांनी परत येईल वगैरे सांगितलं आणि 2 दिवसानंतर त्या मित्राची डेड बॉडी आम्हाला गोदावरी नदीमध्ये सापडली, म्हणजे त्याने आत्महत्या केली होती। त्यावेळी आम्हाला असं वाटलं की ह्या अशोक खरातला काही कळत नाही, भविष्यकाळ कळत नाही, ह्या लोकांना वेड्यात काढतो। त्यांनी काय सांगितलं होतं खरातने? त्याने सांगितलं होतं की तो तुमचा मित्र सुखरूप आहे आणि तो नाशिकमध्येच आहे, तो 2 दिवसांनी घरी येईल। परंतु तसं काही घडलं नाही। आम्हाला दुसऱ्याच दिवशी गोदावरी नदीमध्ये नांदूर येथे त्या मित्राची डेड बॉडी सापडली। घटना कधीची? एक 4 वर्ष झाली असतील त्या घटनेला। यानंतर कधी संपर्क आला? तर पुन्हा एक 3-4 महिन्यापूर्वी माझ्या एका मित्राचा मला रात्री 8-8:30ला फोन आला आणि त्याने सांगितलं की माझ्या एका मित्राचा मुलगा, तरुण मुलगा घरातून निघून गेलेला आहे आणि त्याचा शोध घ्यायचा आहे, तर कॅप्टन खरात याच्याशी बोलायचं आहे आणि तो आमचा फोन उचलत नाहीये, तर तुमचा जर संपर्क असेल तर तुम्ही फोन उचलायला सांगा। म्हटलं ठीक आहे, मी सांगतो, पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही, पण ठीक आहे, कोणाचा घरातला माणूस निघून गेलेला असेल तर तो सगळे प्रयत्न करून बघतो। म्हणून माझ्या त्या मित्राच्या सांगण्यावरून मी अशोक खरातला फोन केला। त्याने माझा फोन उचलला नाही। नंतर थोड्या वेळाने त्याचा कॉल बॅक आला। त्यावेळी मी त्याला सांगितलं की अशा एका नाशिकमधल्या व्यक्तीला, मी ते नाव तुमच्या चॅनलवर नाही सांगू शकत, परंतु त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलायचं आहे आणि त्यांचा घरातून तरुण मुलगा निघून गेलेला आहे। तर त्याने माझं आत्ताच बोलणं झालं त्यांच्याशी आणि मी त्यांना सांगितलं की तो सुखरूप आहे। तर परंतु ह्या दोन्ही घटनांच्या वेळी मला असं जाणवलं की अशोक खरातला भविष्य काही कळत नाही। पण या दुसऱ्या घटनेत काय घडलं होतं? दुसऱ्या घटनेमध्ये तो मुलगा घरी आला, परंतु तो योगायोग असू शकतो। नंतर अशोक खरातचा माझा अर्थार्थी कुठलाही संबंध नाही, कुठल्याही व्यवसायामध्ये त्याचा माझा संबंध नाही आणि माझ्या राजकीय जीवनाबद्दल जर म्हणाल तर मी तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की गेल्या 4-5 वर्षापूर्वी स्वतःहून राजकारण सोडलेलं आहे आणि राजकारणामधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे। इतरांचे फोन उचलत नाही, तुमचे फोन उचलतात, म्हणजे काहीतरी घनिष्ठ संबंध असतील? नाही, घनिष्ठ संबंध नाही, माझा नंबर सेव्ह होता त्याच्याकडे आणि मी त्याच्याकडे जेव्हाही भेटायचो त्यावेळी तो मला आमदारच म्हणायचा आणि तो सांगायचा की तुमचा विधान परिषदेचा निकाल जो झालेला आहे 2012चा तो दुर्दैवी झाला होता, जनतेच्या नजरेत आजही तुम्हीच आमदार आहात आणि ते सगळं नाशिक जिल्ह्याला माहीत आहे। तुमचा त्याचा पहिला संपर्क कधी आला, म्हणजे जवळीक कशी वाढली? खरं तर जवळीक काहीच नाही त्याची माझी, परंतु 1997च्या निवडणुकीच्या वेळी ज्यावेळी मी शिवसेनेमध्ये होतो नगरसेवकांच्या निवडणुकीच्या वेळी, त्यावेळी शिवसेनेच्या काही नेत्यांनी कोणते उमेदवार निवडून येतील याच्यासाठी त्याच्याकडे काही उमेदवारांची टीम घेऊन गेले होते। तेव्हा मला समजलं की हा भविष्यही सांगतो, परंतु त्याला भविष्य काही कळत नव्हतं। याच्यावर माझा विश्वास होता, कारण त्याने ज्या गोष्टी ज्या लोकांना सांगितल्या त्या खोट्याच ठरत होत्या। त्यावेळेस कोण होते नेते की जे नगरसेवक निवडून येतील म्हणून घेऊन गेले होते? त्या नेत्यांचं मी नाव नाही घेऊ शकत, परंतु त्यांनाही आता कळालं असेल की आपण एका भोंदू बाबाच्या नादी लागलो होतो। तुम्ही राजकारणामध्ये सहभागी होतात, त्यावेळेस तुम्ही कधी गेला होतात? राजकीय दृष्ट्या तुम्हाला कधी फायदा मिळेल काय त्याबाबत विचारायला? नाही, मुळात बघा, मी 2012 ते 2017 या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो आणि या दरम्यान 2012लाच मी विधान परिषदेची निवडणूक लढवलो इथं। ती मी कशा पद्धतीने मला हरवल्या गेलं तर हे सगळ्या नाशिक जिल्ह्याला माहीत आहे। त्यामुळे त्यानंतर तर माझा सगळा कोर्टाचाच प्रवास राहिलेला आहे, त्याच्यामध्ये मला कोणाची मदत असण्याची काही गरज नाही, कारण मी स्वतः वकील आहे। त्यानंतर 2018लाही मी विधान परिषदेची निवडणूक लढवली आणि ती निवडणूक लढवल्यानंतर त्यात पराभव हाती लागल्यानंतर
मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आणि दुर्दैवाने त्या काळामध्ये मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होतो त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 2 शकलं झाली आणि माझे दोन्ही बाजूकडच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. म्हणजे माझे स्वर्गीय अजितदादा पवारांशी खूप मैत्रीचे संबंध होते आणि जयंत पाटील साहेबांशी होते. त्यामुळे त्या दोघांना सांगितलं की आता तुम्ही स्प्लिट झालेले आहात, त्यामुळे मी राष्ट्रवादीमध्ये काम करू शकत नाही, म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेतली. तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये आहात, अशोक खरात पण याच क्षेत्रामध्ये होता, तुमची भागीदारी आहे? नाही, राजकारणामध्येही नाही आणि व्यवसायामध्ये तो दूरपर्यंत नाही. माझ्या म्हणजे आजपर्यंत केलेल्या व्यवसायामध्ये माझा मित्रही भागीदार नाहीये, त्यामुळे खरात हा तर फार दूरचा प्राणी. तुम्हाला पोलिसांकडनं काही चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं, एसआयटी स्थापन झालेली, म्हणजे तुमचे अशोक खराचे संबंध आहेत, तुमचं फोन कॉल झालं, याबाबत काही पोलिसांकडनं बोलवण्यात आलं होतं का? मला असं वाटतं की फोन कॉल होणं हा काही गुन्हा नाही आहे आणि जर समजा फोन कॉल झाले म्हणून जर मला पोलिसांनी बोलवलं तर जे तुम्हाला मी आता सांगितलं तेच सांगेन आणि ते 100% खरं आहे. तुम्हाला विशेष वाटतं का याबाबत की अंजनी दमानी यासारख्या एका व्यक्तीकडे तुम्ही कधी फोन कॉल केला किंवा काय याबाबतची माहिती आहे आणि पोलिसांकडे नाही? नाही, मुळात आहे बघा, मी तुम्हाला असं सांगितलं सुरुवातीलाच की जे काम यंत्रणेने करायला पाहिजे, सरकारी यंत्रणेने करायला पाहिजे, ते काम अंजली दमानिया करतायत किंवा यंत्रणेचं काम सोपं करतायत. त्यामुळे त्यांनी कोणाचे फोन कॉल्स कसे काढले, डिटेल्स कसे काढले, त्याच्याबद्दल माझा आक्षेप असण्याचं कारण नाही आणि मी तर म्हणणार आहे, मी उलट चांगलं म्हणतोय की त्यांनी केलेलं काम हे कौतुकास्पद आहे आणि यामध्ये जे दोषी असतील त्या दोषींनाही शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. हे आहेत शिवाजी सहाणे. त्यांचं म्हणणं आहे की 2 ते 3 वेळा अशोक खरात याच्याशी त्यांचा संपर्क झालेला होता, मात्र ती कारणं वेगळी होती. कोणाचे कौटुंबिक कारण होते त्यासाठी भेट झालेली होती, त्या व्यतिरिक्त अशोक खरात त्यांचा काही संपर्क नाही. अर्थात जर पोलिसांना चौकशी करायची असेल तर हेच उत्तर त्यांचे राहतील आणि जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मत ते व्यक्त करतात. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.